विसरवाडी बाजारपेठेत मधमाशांचा हल्ला, नागरिकांची एकच धावपळ, 5 ते 7 जण जखमी. पोळ्यावर दगड मारल्याने मधमाशांचा थवा संतप्त, बाजारात भीतीचे वातावरण. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील गजबजलेल्या बाजारपेठेत मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत सुमारे 5 ते 7 जणांना मधमाशांनी चावा घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पंचक्रोशीतील ग्रामस्थ विसरवाडी बाजारातून खरेदी करून आपापल्या गावाकडे परतण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी अचानक मधमाशांचा मोठा थवा बाजारपेठेकडे वेगाने येताना दिसला. मधमाशांनी काही नागरिकांवर हल्ला चढवल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी सैराभैरा पळ काढला. अनेकांनी दुकानांच्या आडोशाला, इमारतींच्या कोपऱ्यात आसरा घेतला, तर काही दुकानदारांनी तातडीने दुकानांची शटर खाली ओढून दुकानं बंद केलीत व लाईटही बंद केलेत. दरम्यान बाजारपेठेजवळील एका इमारतीवर मधमाशांचे पोळे असल्याचे समोर आले. काही मुलांनी त्या पोळ्यावर दगड मारल्याने मधमाशांचा थवा संतप्त होऊन बाजारपेठेकडे धावला आणि नागरिकांवर हल्ला केला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या हल्ल्यात एका अपंग महिलेला मधमाशांनी गंभीर चावा घेतला. तिला डोकं, तोंड, डोळे, ओठ तसेच हातापायावर अनेक ठिकाणी मधमाशांनी डंख मारलेत. तिला तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांनी तिच्या शरीरावर अडकलेले सुमारे 30 ते 35 मधमाशांचे डंख काढून उपचार केलेत. याशिवाय विसरवाडीतील एक गुजराती टेलर तसेच इतर काही नागरिकांनाही मधमाशांनी चावा घेतल्याची माहिती मिळाली असून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे विसरवाडी बाजारपेठेत काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी.